परळी बसस्टँडची अत्यंत बकाल अवस्था होऊन गेलेली आहे। गेल्या 4 वर्षापासून परळी बसस्थानकाचे जे उपनगर आहे परळी बंदच आहे। त्यामुळे आता प्रशासनाचा मोठा फटका बसत दिसत आहे। आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याला एक 20 रुपयाची बाटली देखील प्रशासनाला घेऊन प्यावं लागते। त्यामुळे आपण पाहू शकतात की गेल्या 4 वर्षापासून बसस्टँडची अत्यंत हालत बेकार होऊन गेलेली आहे। जागोजागी खड्डे असतील, जागेजागी धुळीचे साम्राज्य देखील झालेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखील भूमिपूजन करण्यात आलं होतं। तसेच राज्याच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते देखील भूमिपूजन करण्यात आलं होतं। मात्र आपण पाहू शकतो बसस्टँडची अत्यंत बकाल अवस्था होऊन गेलेली आहे। भूमिपूजन करून कुठलंही अजून काम झालेलं नाहीये, त्यामुळे प्रशासनामध्ये अत्यंत नाराजी स्वरूप येत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्या दिवसामध्ये अनेक लोक प्रशासनाला पाणी प्यावं लागत असते, नाश्त्याची सोय त्या प्रशासनाने कुठलीच नाहीये। त्यामुळे आता प्रशासनाची मोठ्या बेहालत आता इथं झालेली आहे। त्यामुळे आता परळी बसस्थानकामध्ये महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने इथं प्रवास करतात, लाखोच्या संख्येने इथं प्रवास करत असतात। 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले एक मंदिर या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या राज्यातून अनेक राज्यातून भाविक इथं मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यामुळे आता या बसस्टँडची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे आता बसस्टँडचं काम तात्काळ पावसाळ्यापूर्वी करण्यात यावं अशी आता मागणी प्रवासी करत आहेत। आणि गेल्या अनेक दिवसापासून वारंवार प्रवाशांनी मागणी करून बसस्टँड कुठल्या हालत झाल्यामुळे आता या ठिकाणी बसतात की प्रवाशांना अत्यंत उन्हाळ्या दिवसामध्ये मोठ्या 20 रुपयाची बाटली पाणी खायला लागते। पाणी टाकी आहे पण पाणी सोडत नसतं आणि बसस्टँडवर संपूर्ण धुळीचं राज्य आहे। या बसस्टँडचं तात्काळ काम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावं अशी मागणी आता प्रवासी करत आहेत। त्यामुळे पासून विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।